नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, बेल आयकॉनचं बटन दाबा। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात ओल्या काजूंची भाजी। हे काजू कसे कापायचे ते तुम्हाला मी सांगते। ओल्या काजूंना हा तेल खूप असतो, चीक खूप असतो, त्याच्यामुळे हाताला जखम होण्याची शक्यता असते। त्यामुळे अशा हाताला 2 कॅरी बॅग बांधा। अशा प्रकारे विळीवर मी हे सर्व काजू कापून घेत आहे। शक्यतो तुम्ही असे विळीवर जर काजू कापले तर हे खूप सोप्या पद्धतीने कापले जातात आणि ह्या काजूमध्ये जो तेल असतो तो सुद्धा असा चेहऱ्यावर अंगावर उडायची भीती नसते। इथे मी असे हे थोडेसे काजू कट करून घेतले आहेत। याच्यामधले आपल्याला हा काजूचा गर काढायचा आहे। तोही काढताना काय प्रोसिजर आहे ते तुम्ही पहा। आता काय करायचे, आपल्याला दोन्ही हाताला खोबरेल तेल लावून घ्यायचे आहे। काजू ज्यावेळेला आपण कट करतो त्यावेळेला या काजूची खूप प्रमाणात अशी लस निघते, ती आपल्या हाताला लागू नये यासाठी आपण दोन्ही हाताला भरपूर प्रमाणात खोबरेल तेल चोळून घेतले आहे। इथे तुम्ही पाहू शकता यातला आपण काजूगर हे काढले आहेत। तुम्हाला जर असे ओले काजू जर नाहीच मिळाले तरी मार्केटमध्ये आत्ताच्या या सीझनमध्ये सहजपणे असे काजूगर उपलब्ध असतात। ते तुम्ही मार्केटमधून आणून अशा काजूगरांची भाजी केली तर अगदी खूप छान होणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी हे सगळे ओले काजू चिरून घेऊन याचे काजूगर काढले आहेत। हे काजूगर असे निवडून झाले की यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत। गरम पाणी घालण्याने काय होते, या काजूगरांना जो ऑइल चीक जो लागलेला आहे तो असा निघून जातो। या गरम पाण्यात आपण हे काजूगर आता धुवून घेणार आहोत। असे चमच्याने हे काजूगर हलवून घ्यायचे। आता हे काजूगर मी या पाण्यातून काढून घेत आहे। असे केल्याने या काजूगराला जो काही तेल किंवा चीक लागलेला असतो ते या गरम पाण्याद्वारे निघून जाते। इथे तुम्ही पाहू शकता या पाण्याचा कलर कसा बदलला आहे। यामध्ये सगळं हा काजूगरांचा चीक आणि ऑइल आहे। काही काजूगरांची साल ही सहज निघाली जात नाहीये, पण हे काजू आता कोवळे आहेत त्याच्यामुळे याची साल अशी ही पटकन निघते। इथे तुम्ही पाहू शकता ही साल ही याची निघाली जात आहे। साल तरी निघाली तरी हा ब्राऊन कलर या काजूला असा चिकटून राहतो, पण असं होऊ नये म्हणून आपण ही दुसरी एक प्रोसिजर करणार आहोत। आता हे काजूगर आपण पुन्हा थंड पाण्यात टाकून ठेवणार आहोत। कमीत कमी अर्धा तास तरी हे काजूगर आपल्याला थंड पाण्यात टाकून ठेवायचे आहेत। त्यामुळे काय होणार आहे, या काजूगराची जी साल आहे ही पटकन निघाली जाते। आता हे काजूगर आपण अर्धा तास असेच पाण्यात ठेवणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता असे पाण्यात हे काजू भिजत टाकले अशी सहज साल याची निघतात। हे पहा, अगदी अर्धा तासाच्या 1 तास तरी हे काजू ठेवले पाण्यामध्ये तरी काही हरकत नसते। तेवढाच साल हा असा आणखीन पटकन निघतो। आता मी असे सगळे हे काजूची साल काढून घेते। काजूगरची साल काढून मी इथे घेतले आहे। इथे मी अर्ध्या काजूगरचीच भाजी करणार आहे। अर्धे काजूगर मी हे डब्यात ठेवून देणार आहे। हे डब्यात काढून ठेवलेले काजूगर मी फ्रीजरला ठेवून देत आहे। फ्रीजरला काजूगर ठेवल्याने चांगलेपैकी टिकून राहतात। आपण इथे ओल्या काजूगरांची भाजी करणार आहोत। त्यासाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे ते तुम्ही पहा। ही भाजी पुरवठ्याला येण्यासाठी यामध्ये मी एक बटाटा ॲड करीत आहे।
स्पेशल नॉनव्हेज वाटण ची रेसिपी मी जी अपलोड केलेली आहे तेच मी इथे वाटण वापरत आहे. वाटणाच्या ज्या कोणत्याही भाज्या असतील त्यामध्ये सुद्धा आपण हे वाटण वापरू शकतो. हे वाटण वापरल्याने आपल्याला गरम मसाल्याची काही आवश्यकता लागत नाही. यामध्ये सर्व सुका गरम मसाला मी ॲड केलेला आहे. त्यामुळे तुम्ही हे वाटण अगदी नॉनव्हेज काय व्हेजसाठी सुद्धा वापरले तरीही चालणार आहे. याची लिंक तुम्हाला आय बटन आणि डिस्क्रिप्शनद्वारे मिळून जाईल. चला तर मग आपण आता ओल्या काजूगरांची भाजी बनवायला घेऊयात. तेल घालून घेऊयात. अर्धा टेबलस्पून राई, अर्धा टेबलस्पून जिरे, ठेचून घेतलेला लसूण, बारीक चिरून घेतलेला कांदा, अर्धा टीस्पून आलं लसणाची पेस्ट. हे असे एकत्र करून घेऊया. आता कांदा आपण परतून घेऊया. कांदा असा अर्धा शिजून झाला की त्यामध्ये टोमॅटो घालूया. यामध्ये आपण कढीपत्ता घालूया. हा कढीपत्ता मी कापूनच घालते. इथे मी हा कट करून घेतलेला कढीपत्ता घालत आहे. आता आपण इतर मसाले घालून घेऊया. पाव टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद, आवश्यकतेनुसार लाल तिखट मसाला. इथे मी घरगुती लाल तिखट मसाला घालत आहे. 1 चमचा यामध्ये मी पाणी घालत आहे. हे मसाले करपू नयेत म्हणून मी इथे मी 1 चमचा पाणी घातलं आहे. हे आता काळं वाटण आपण यामध्ये घालूयात. हे काजूगर यामध्ये घालून घेऊयात. बारीक कापून घेतलेला बटाटा ॲड करीत आहे. बटाट्याने कशी भाजी जरा पुरवठ्याला येईल त्याच्यामुळे मी इथे बटाटा घालीत आहे. तुम्ही बटाटा स्किप केलात तरी चालणार आहे. असे मसाल्यामध्ये बटाटा काजूगर एकत्र करून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये मी पाणी घालणार आहे. बटाटा शिजायला हवा त्यासाठी मी इथे 1.5 ग्लास पाणी घातलं आहे. तुम्हाला जर रस्सा भाजी हवी असेल तर यामध्ये आणखीन पाणी घातलं तरी चालणार आहे. चवीनुसार यामध्ये मीठ घालूयात. यावर झाकण ठेवून ताटामध्ये पाणी ओतायचं आहे आणि फास्ट गॅसवर 10 मिनिट आपण बटाटा शिजवून घेऊयात. A few minutes later. इथे तुम्ही पाहू शकता बटाटा पण या भाजीमधला शिजला आहे. आता ही भाजी आपली रेडी झाली आहे. तुम्हाला जर इतकं भाजीमध्ये पाणी नको असेल तर तुम्ही हे पाणी या भाजीतलं आटवू शकता. पण मी इथे ही भाजी अशी थोडी ग्रेव्हीमध्येच करणार आहे त्याच्यामुळे आता मी गॅस हा बंद करीत आहे. यावर आपण कोथिंबीर घालून घेऊयात आणि गॅस बंद करून घेऊयात. या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन दाबा, लाईक करा, शेअर करा. ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.